हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्र एटीएसचे मुंबई ठाण्यातील 15 ठिकाणी छापे. 2002-2003 मधील मुंबईतील स्फोटाचा दोषी साकीब नाचनच्या घराचीही झाडाझडती. राजेंद्र हगवणेंचे मेव्हणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अझीम शेख आणि 2 नंदांवर गुन्हे दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे जाणार. संजय राऊतही लग्न सोहळ्यासाठी नाशकात. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीबद्दल अजून अनिश्चितता. विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना. सरकारही याच आठवड्यात प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता. लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकिटामध्ये 15% सवलत. अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार लाभ. 1 जुलैपासून योजना सुरू. सिक्कीममध्ये भूस्खलनात 3 जवानांचा मृत्यू. लष्करी छावणीवरच्या भूस्खलनानंतर 9 जवान अजूनही बेपत्ता. काल संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारासची दुर्घटना. भारताचा बुद्धिबळपटू गुकेशची मॅग्नस कार्लसनवरती मात. नॉर्वे चेस 2025च्या साखळी सामन्यामध्ये गुकेशचा पराक्रम. पराभवाने निराश झालेल्या कार्लसनने टेबलवरती बुक्का मारला. आयपीएलला मिळणार नवा विजेता. बंगळुरू समोर अंतिम सामन्यामध्ये पंजाबचं आव्हान. पंजाबची मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सने मात. श्रेयस अय्यरची खेळी निर्णायक. राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता. 19 जुलै रोजी रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपणार, तर सप्टेंबर महिन्यामध्ये नवे बीसीसीआय अध्यक्ष निवडीची शक्यता. आषाढीसाठी शेगावातील संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना. यंदा पालखीचं 56वे वर्ष. गणगण गणात बोतेच्या गजरात संत नगरी दुमदुमली.